गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉगिंगचा आहे पहिला दिवस. तर आपल्याला ब्लॉगिंग विषयी एवढं काही माहिती नाही, तरी पण आपण प्रयत्न करू ब्लॉगिंग करण्याचा. तर सगळ्यात पहिले जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आपण आलो होतो चिंचवडला आलो होतो. हे आपली फायटर जेट घेतली 90-22 आणि निघालो चिंचवडला आलो. चिंचवडचं काम झालंय आपलं, तर आपण निघालो आता घरी. तर आता आलो आपण घरी आल्यानंतर आता करू आपल्या धनोला पार्क. आता गाडी केली पार्क. गाडी पार्क केली, बघू शकता. चाबी घेतली, आता निघालो घरी. आता आलोय आपण घरी. चलो. ही आहे आपली मातोश्री पेती चहा. चला आपण पण पिऊया चहा आता. तर मित्रांनो, आपण आलो होतो घरी. आपली मातोश्री चहा पेत होती, त्यानंतर तिची नाश्त्याची गडबड, कारण आम्हाला जावं लागते ड्युटीला. तर ते तिचं नाश्त्याला काय करायचं विचार करत होती. तिला म्हटलं मला नाश्ता नाही करायचा, मी करतोय बाहेर. तर आज होता आपल्या मोठ्या बंधूचा बर्थडे. तर तो होता झोपून. त्याला हॅपी बर्थडे म्हणायचं होतं, पण तो झोपून होता. तर मला ड्युटीवर जायची गडबड आहे, त्यामुळं मी जातो. पाऊस चालू आहे. मित्रांनो, आपण बनवली डेली रुटीनसाठी एक डायरी. त्या डायरीमध्ये आज माझ्यासोबत काय काय झालंय मी ते लिहून ठेवलंय. आणि मेन म्हणजे मी त्या डायरीवर एक फूल काढलं. ते कशाचं आहे तुम्ही बघू शकता. मी काय म्हणजे चित्रकला वगैरे करत नाही, पण एक आवड म्हणून मी ते एक हे केलं. कसं काढलंय मला नक्कीच कमेंट करून सांगसाल. आणि डायरीमध्ये काय काय लिहितो ते तुम्हाला कळणारच आहे पुढं. तर बघू शकता कुठलं फूल आहे हे. अशा गोष्टी करायला खूप आवडतंय मला. आणि हे डायरीमध्ये रोजचं आपलं डेली रुटीन लिहिलंच पाहिजे मित्रांनो. खूप चांगली गोष्ट आहे का म्हणा. तर आपण दिवसभरात काय करतो, कोणाशी संवाद साधतो, कोणासोबत आपण कोणासोबत काय व्यवहार केलाय, ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्या डोक्यातून निघून गेल्या तरी या डायरीमध्ये नक्कीच राहतात. आणि दिवस माहित आहे तुम्हाला, दिवस कधी कसा दिवस येईल, कुठला मिनिट कसा येईल, त्यात आपण ड्रायव्हर. त्यामुळं मग ह्या प्रत्येक गोष्टी लिहून ठेवायच्या. आपण जरी गेलोय तरी घरच्यांना माहित असते आपलं पोरगं काय करतोय, कसं म्हणजे त्याची वागणूक कशी होती, तो कशा प्रकारे हे करत होता. ह्या गोष्टी करायलाच पाहिजे मित्रांनो. तर मग चला.